नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील काही अगदी सोपे आहेत. असं मानलं जातं की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चितच येते. वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात. असं मानलं जातं की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजात वृक्ष. हिंदू धर्मात पारिजातकाबद्दल बरेच काही सांगितलं गेलं आहे. पारिजातक वृक्षाला दिव्य वृक्ष म्हटलेलं आहे. पारिजातक एक असं झाड आहे की जे कोणती इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं. या झाडाच्या फुलाचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलाचे पूजेतील महत्त्व आणि त्या संबंधित रंजक रहस्य आहेत. ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आणि हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तिथून पृथ्वीवरती आलं अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर पारिजात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानला गेला. प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात. वनवासाच्या दिवसात माता सीता या झाडाच्या फुलांचा हार विणायची आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे. त्यामुळे फुलाला शृंगारहार आणि हरसिंगार असेही म्हणतात. असं मानलं जाते की माता सीतेने पूजेत पारिजात फुलांचा वापर सुरू केला आणि पारिजात फुले देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत. पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर समजले जाते की पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेरांची दरवाजे उघडतात. पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात. त्याचबरोबर पारिजात बद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले. हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता. कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजातकाला आपल्यासोबत पृथ्वीवरती घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजातकाला शाप दिला. शाप असा होता की पारिजातकाची फुले रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची. मात्र पारिजात हे एकमेव फुल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येतात. त्याचबरोबर ज्याच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो तेथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही म्हणतात. पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे. समुद्र मंथनातून निघाले हे 13वे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होते. स्वर्गातील इंद्राच्या रूपवाटिकेत तो लावला गेला. एकदा नारद मुनींनी हे फूल रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षासाठी दोघींनी हट्ट केला. रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती आणि सत्यभामाला तर अख्खा वृक्षच हवा होता. भगवान श्रीकृष्णांना सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवरती आणला. भगवान श्रीकृष्णांनी वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे. संपूर्ण कथा अशी आहे की जेव्हा स्वर्गातून पारिजातकाचे एक फूल घेऊन नारद मुनी द्वारकेत येतात त्यांना माहिती असते की सत्यभामा ही सौंदर्याचा आणि कृष्णाच्या प्रेमाचा थोडा अहंकार बाळगणारी आहे तर रुक्मिणी ही शांत आणि समर्पित आहे. नारद मुनी मुद्दाम ते फूल श्रीकृष्णाला देतात. श्रीकृष्ण ते फूल रुक्मिणीच्या केसात माळतात. सत्यभामेला जेव्हा हे समजते तेव्हा ती रागावून बसते. श्रीकृष्ण तिची समजूत काढायला जातात तेव्हा ती एकच मागणी करते, मला केवळ फूल नको तर ते झाडच माझ्या अंगणात हवे. सत्यभामेला वाटते की झाड माझ्याकडे असेल तर श्रीकृष्ण आपोआपच माझ्याकडे जास्त वेळ घालवतील आणि हा तिचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न असतो. पारिजात ही स्वर्गाची संपत्ती होती. इंद्र ते द्यायला तयार नसतो आणि मग कृष्ण आणि इंद्र यांच्यात युद्ध होते. शेवटी कृष्णाच्या शक्तीपुढे इंद्र झुकतो आणि ते दिव्य झाड पृथ्वीवरती येते. झाड तर आले पण आता प्रश्न होता ते लावण्याचा. सत्यभामा म्हणते, हे माझ्या महालाच्या समोर हवे. श्रीकृष्ण हसून म्हणतो, तथास्तु. श्रीकृष्ण झाड अशा कोणात लावतात की दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा सत्यभामा आनंदाने फुले वेचायला बाहेर येते तेव्हा तिला धक्काच बसतो. झाडाला हजारो फुले होती पण वाऱ्याच्या झुळकीने ती सर्व फुले गळून शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणात पडली होती. सत्यभामेच्या वाटेला फक्त झाडाचा केरकचरा आणि सावली आली तर रुक्मिणीच्या अंगणात फुलांचा सडा पडला होता.
आणि रुक्मिणी शांतपणे त्याचा हार गुंफत बसली होती. हार गुंफून झाल्यानंतर रुक्मिणी तो हार श्रीकृष्णाला समर्पण करते आणि हे पाहून दिग्मूढ झालेली सत्यभामा स्वतःशीच म्हणते, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. हे काय होऊन बसले आहे. या अनपेक्षित गोष्टीचा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. हे मात्र सत्यभामेला अजिबात सहन होणारे नसते आणि हे दुःख तिला सारखे टोचतच असते. आजही पारिजातकाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडल्याचं पाहून सत्यभामा अत्यंत दुःखी होते आणि आपण सुद्धा पाहतो पारिजातकाची फुले ही वजनाला इतकी हलकी असतात की झाड एकीकडे असतं आणि फुले मात्र ही दुसरीकडे उडून पडलेली असतात. आता सत्यभामेला कळून चुकलं. आपण नको तो हट्ट करून बसलो. फुलं तर गेलीच, पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्णपूजेलाही दुरपास्त झालो आणि पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलं देखील नाही. तर मंडळी, ज्याच्या घरामध्ये आजूबाजूला हे पवित्र प्राजक्ताचं झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असं म्हणतात. शिवाय जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तेथे देवी लक्ष्मी वास करते, कारण की ही फुलं तिला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं ही देवीला अर्पण केली जातात आणि त्यामुळे आपण हे झाड आपल्या तुळशीजवळ देखील लावू शकतो, जेणेकरून तुळशीच्या कुंडीमध्ये आपोआपच या प्राजक्ताची फुले ही पडतील. प्राजक्ताच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात. या फुलाचा सुगंध आपलं मन शांत करतात, कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकतं. प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. अंगणात ही फुले उमलतात तेथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते. याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुले ही खूप फायदेशीर आहेत. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5 ते 6 फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेलाय. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो. तसेच प्राजक्ताची फुलं सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ती पाण्यामध्ये चांगली जर उकळवली तर त्याचा जो काही चहा तयार होतो, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले, साखर, चहा पावडर आपल्याला टाकण्याची गरज नाही. पण तो चहा जर आपण पिलो तर मग तणाव असेल किंवा आपल्याला व्यवस्थितपणे झोप येत नसेल, मासिक पाळीशी संबंधित काही समस्या असतील तर त्यावर सुद्धा आपल्याला निश्चितच आराम मिळू शकतो. आता थोडक्यात काय तर प्राजक्ताचं झाड हे आपल्यासाठी आरोग्यवर्धक सुद्धा आहे. त्याची फुलं, पानं आणि साल सुद्धा खूप औषधी म्हणून वापरली जाते. आता तुमच्याकडे सुद्धा प्राजक्ताचं म्हणजेच पारिजातकाचं फुलाचं झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे आणि ते म्हणजे पारिजातकाचं झाड जिथे असतात तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत आणि म्हणून ज्या ठिकाणी प्राजक्ताच्या फुलाचं झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा लावून आवर्जून लावावा. तो शक्य जर नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही आवर्जून लावावा. तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी. यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायम स्थायी राहू शकते असं सांगितलं जातं. कारण रात्री प्राजक्ताची फुलं बहरतात, ती फुलं फुलतात, मात्र रात्रीच प्राजक्त का फुलतं, बहरतं यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे. बघा, या कथेनुसार राजकुमारी पारिजातक भगवान सूर्याच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवरती तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं. अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही. अट विचित्र होती, पण प्रेमात रममाण झालेल्या प्राजक्ताने याचा कधी विचारच केला नाही. त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला कळालंच नाही. उन्हाळा येता सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली, इतकी की पारिजातक त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य प्राजक्ताच्या दारात खाली उतरला आणि पारिजातक भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली. वचनबंधनामुळे ती प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला आणि या सगळ्यात पारिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली. त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली. शरीर भस्म झाल्याने देवाने तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले
आणि पुन्हा असं घडून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत पारिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी भरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने तिचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात. पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्याच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करताच फुले खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने प्राजक्ताची प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढलं. पडलेली फुलं तिची अश्रूमध्ये जातात आणि ती फुलं कारण तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात. याशिवाय असं देखील म्हटलं जातं की प्राजक्ताच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट जर मागितली तर परिजातक ते इच्छा नक्कीच पूर्ण करते. इच्छापूर्ती करणारा वृक्ष सुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं. तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी तो आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साही देतात असंही म्हणतात. तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचं झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कार अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात. याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता. असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचं झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते. म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायम दूर होतात. किंवा मग वायव्य पश्चिम या दिशेला आपण हे झाड लावलं तरी देखील चालतं. फक्त नैऋत्येला किंवा दक्षिण दिशेला हे झाड आपण लावू नये. याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित काही समस्या असल्या दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाचं 21 फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी. असे केल्याने व्यवसायात प्रगती होण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर नोकरधारकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात असं मानलं जातं. या उपायाने प्रगती होत जाते. याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलांचा उपयोग होतो. केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजात आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता, कर्जमुक्ती, तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाला असेल तर कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा पारिजात उपयुक्त ठरू शकतो. पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा. त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळ्यांची विधिवत पूजा करावी आणि मुळावर हळदी कुंकू व्हावं. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावं. असं केल्याने देखील कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते. अडकलेला पैसाही मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी मान्यता आहे. पारिजात वृक्ष किंवा हरसिंगार वनस्पती ही अतिशय योग्य मानली जाते कारण ती लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी देते. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या योग्य दिशेने लावल्यास तुमचं घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल. जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल किंवा अशा गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घराच्या अंगणात लावा. हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड असेल आणि मातृनिसर्गाची एक सुंदर भेट देखील आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.